देशाचे रक्षण व्हावे आणि तो समृद्ध व संपन्न व्हावा यासाठी मी माझे शिक्षण ज्ञान तन मन आणि धन खर्च करेन। माझी प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची असेल। भारत माता की जय। आपल्या जीवन विद्या मिशन हे एक खूप सुंदर असं कार्य सद्गुरूंनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्याला एक नवीन प्रेरणा, खरं जीवन कसं जगायचं हे स्वामीजींनी सद्गुरूंनी खूप चांगलं आपल्याला सगळ्यांना शिकवलं आहे। खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपूजनाला खूप महत्त्व आहे आणि गुरुपौर्णिमेला जो गुरुपूजन करतो त्याला कायमस्वरूपी गुरुचा खूप चांगला आशीर्वाद मिळतो हे आपल्या संस्कृतीमध्ये खूप चांगलं सांगितलेलं आहे। आणि ते औचित्य साधून आज तुम्ही सगळ्यांनी जीवन विद्या मिशनचे सर्व भक्तांनी सद्गुरूंची इतकी सुंदर पूजा इथे केलेली आहे। आल्या क्षणी खूप सुंदर वातावरण होतं, रांगोळी सगळेजण पण जर इतकं मिळून सुद्धा किती जणांना वाटतं की आम्ही भाग्यवंत आहोत, सगळ्यांना वाटतंय, पण ते भाग्य दिसायला पाहिजे ना। आम्ही आनंदी आहोत, समाधानी आहोत, शांतीने जगतोय, आम्ही प्रसन्न आहोत। जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनात तुझी शोधून पाहिजे, रामदास स्वामींचे अभंग आहे। जगी सर्व सुखी असा कोण आहे असं रामदास स्वामी का म्हणाले, म्हणून तो असं बोलत असेल। तर ती शांती आपल्याला हवी, तो आनंद आपल्याला हवा। सुख दुःख येणार, तो प्रत्यक्ष परमेश्वराच्या जीवनामध्ये सुख दुःख आली। ज्ञानेश्वर माऊलींना काय दुःख असेल, हा प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो। त्यांच्यावरती चिखलफेक झाली, त्यांना वाईट टाकलं गेलं, तरी सुद्धा त्यांनी कोणाला वरती चिखलफेक केली का देवाचं कल्याण कर, याचा संसार सुखाचा कर, हे सगळं सद्गुरू आपल्याला शिकवत आहे। पण आम्ही टाळ्या नको वाजवूया, कारण का आमच्या जीवनात जरासं कुठे काहीतरी खट्ट झालं, मोठ्या मोठ्या गोष्टी जाऊ दे, सुंदर साडी नेसून आली मी आज आणि इथे आल्यावर कोणी मला विचारलंच नाही, घरी गेल्या काय केलं, कोणाचं काही लक्षच गेलं नाही माझी साडीकडे, नवऱ्याशी भांडून एवढी साडी घेतली 3000ची,